नमस्कार. धीरज किचन मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय. तर आज आपण मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळाचे लाडू बघतोय. लाडू बनवायचे दोन प्रकार सांगितलेले आहे. पाकाचे व बिनपाकाचे दोन्हीही प्रकारचे लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे. सोबतच टिप्स व प्रमाणाचा अंदाज अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे. सकाळी झोपेतून उठवल्यावर सुद्धा कोणी जर लाडू बनवायला सांगितलं तरीही तुम्ही अचूकपणे लाडू करू शकाल. अशा या दोन्ही रेसिपीज आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा भागात केले जाणारे पाकाचे तिळगुळाचे लाडू बघूयात. तर त्यासाठी समप्रमाणात तीळ व गूळ घ्यायचा असतो. तर इथे मी 1 कप पांढरे तीळ घेतलेले आहे. इथे मी पॉलिश तीळ वापरलेले आहे. तुम्ही अनपॉलिश तीळसुद्धा घेऊ शकता. तीळ आपल्याला मंद गॅसवर खरपूस भाजून काढायचे आहेत. गॅसचा फ्लेम सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत लोच राहू द्यायचा. तीळ जर चांगले भाजले गेले असेल तर लाडवांना विशेष चव येते, स्वाद येतो. तर तिळाचा हलकासा रंग चेंज होतपर्यंत आणि खाल्ल्यावर खरपूस लागायला हवे इथपर्यंत ते भाजले गेले की गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटवर काढून घ्यायचे. हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहे. तर पाकातील लाडवांकरिता गूळ कोणता वापरायचा, तर इथे आपल्याला चिक्कीचा गूळ वापरायचा आहे. जर तुमच्याकडे मिळत असेल तर नक्की वापरा आणि जर नसेल मिळत तर जसं मी पॅक दाखवलेला आहे गुळाचा तसाच भेलीचा गूळसुद्धा मिळतो, तर तोही गूळ घेतला तरीही चालेल. पण शक्यतो चिक्कीचा गूळ वापरायचा. चिक्कीचा गूळ वापरल्यामुळे हे जे लाडू आहे मऊसूत होतात आणि नेहमीचा गूळ जर वापरला तर लाडू जे आहेत कुरकुरीत किंवा कडक होऊ शकतात. तर गूळ चिरून घ्यायचा आहे. सुरीने अगदी आरामात चिरला जातो. तर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार मी सर्व गूळ चिरून घेतलेला आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं तीळ व गूळ समप्रमाणात वापरायचं आहे. 1 कप तीळ वापरलेले आहेत, त्यासाठी 1 कप चिरलेला चिक्कीचा गूळ वापरायचा आहे. तर त्याच जाड बुडाच्या कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये 1 कप चिरलेला चिक्कीचा गूळ घालायचा आहे. गॅसचा फ्लेम सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत लोच ठेवायचा आहे आणि कंटिन्युअसली ढवळत गूळ वितळून घ्यायचा आहे. गूळ पूर्णपणे विरघळला की त्यानंतर 4 ते 5 मिनिटे आणखीन शिजवायचं आहे. आता हा जो टाईम आहे प्रत्येक तुमच्या गॅसच्या फ्लेमवर डिपेंड करतो. आणि हे जे मिश्रण आहे याचा जो रंग आहे हलकासा लाईट रंग होईल. सुरुवातीला जो डार्क कलर असतो तो थोडासा लाईट ब्राऊन कलर होतो. त्यानंतर जे मिश्रण आहे त्याला हलकेसे बुडबुडे यायला लागतील किंवा मिश्रण जे आहे फेसाळ होतं. तर इथपर्यंत फक्त आपल्याला हा गूळ शिजवायचा आहे. सोबत आपल्याला वाटीमध्ये नॉर्मल रूम टेम्परेचरवर असलेलं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हा वितळलेला गूळ घालून बघायचा. तर मी सुरुवातीला चेक केलं गोळा बनलाय, पण तो गोळा अगदी जेलीसारखा होतोय. तर मला थोडासा आणखीन शिजवायचा आहे. त्यामुळे 1 ते 2 मिनिटे आणखीन शिजवलं. त्यानंतर पुन्हा पाण्यामध्ये घालून चेक केलं तर गोळा जो आहे मला परफेक्ट वाटला. तर इथपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवायचं आहे. गॅस सुरूच आहे. या संपूर्ण रेसिपीमध्ये हीच एक इम्पॉर्टंट स्टेप आहे. इथे चूक करून चालणार नाही. इथे जर चूक झाली की लाडू आपले फसू शकतात किंवा बिघडू शकतात. आता यामध्ये जे भाजलेले तीळ होते ते आपल्याला घालायचे आहेत. यासोबतच 4 ते 5 वेलची व 2 लवंगा कुटून घेतलेल्या आहे. वेलची व लवंग ताजी कुटूनच यामध्ये घालायची, म्हणजे त्याची चव खूप छान येते, त्याचा फ्लेवर खूप छान येतो. तर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झाल्यावरच गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम हे लाडू वळून घ्यायचे आहेत. तर हे लाडू करताना एकाच वेळेस खूप मोठ्या प्रमाणात नाही करायचे किंवा जर घरी खूप सारे मेंबर्स असतील लाडू वळण्याकरिता तेव्हा तुम्ही करू शकता. पण जर तुम्ही एकटे वळणार असाल तर 1 कपाचा मेजरमेंट घेऊन मिश्रण तयार करून त्याचे लाडू वळून घ्यायचे. मग पुन्हा ती स्टेप रिपीट करायची. तर तुम्ही बघू शकता लाडू जे आहे अगदी सहजरित्या वळल्या जातात. जर तुम्हाला खूप चटके बसत असेल तर जसं व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे एखाद्या टेबलस्पूनचा यूज करून तुम्ही अगोदर लाडूला शेप देऊ शकता किंवा मग अगदी हाताने सुद्धा सहज वळले जातात. जर हाताला चटके बसत असेल तर पाण्याचा हात घेऊन लाडू वळू शकता किंवा मग बर्फाला टच करून हात थंडे करून त्यानंतर लाडू वळू शकता. पण माझ्या मते सहजरित्या हे लाडू वळले जातात. तर सुरुवातीला मिश्रण थोडं सॉफ्ट असतं त्यामुळे लाडवांना अगदी गोल शेप येत नाही. तर या स्टेजवर लाडवांना अगोदर शेप देऊन द्यायचा. त्याला गोल करत बसायचं नाही. हलकासा त्याला गोलाकार आला की तो प्लेटवर ठेवून द्यायचा. सर्व लाडू जे आहे ते वळून घ्यायचे आणि सर्व लाडू वळून झाल्यावर मग त्याला तुम्ही गोल आकार देऊ शकता. हे जे मिश्रण आहे जर थंड झालं तर मग त्याचे लाडू वळले जात नाही. त्यामुळे अगोदर सर्व लाडवांना शेप देऊन द्यायचा आणि मग आरामात
15 किंवा 20 मिनिटानंतर तुम्ही त्याला गोल आकार देऊ शकता. तर अशा प्रकारे हे लाडू करणं खूप सोपं पडतात आणि या ज्या प्रमाणात आहे भरपूर सारे लाडू तयार होतात. तर 1 कप तीळ व 1 कप गूळपासून बरेचसे लाडू तयार होतात. तर तुम्ही बघू शकता इथे सर्व लाडवांना शेप दिलेला आहे. आता हे लाडू मी व्हिडिओमध्ये दाखविल्यानुसार गोल करून घेतलेले आहेत. तर अगदी झटपट तयार होतात, करायला अगदी सोपे आहे, प्रमाण खूप सोपं आहे. तर अशाच प्रकारे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता 1 नंबर लाडू झालेले आहेत. तर प्रमाण तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही कितीही प्रमाण घेऊ शकता, फक्त समप्रमाणात तीळ व गूळ वापरायचं आहे. तर या मकर संक्रांतीला तुम्हाला पाकाचे लाडू करायचे असेल तर ही रेसिपी नक्की फॉलो करा. आता बिनपाकाचे तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते बघूया. हे लाडू करायला अगदी सोपे व खायला खूप स्वादिष्ट लागतात आणि खास करून महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये हे लाडू जास्त केले जातात. तर कसे करायचे चला बघूया. तर इथे मी 3 कप पांढरे तीळ घेतलेले आहेत. कढई तुम्हाला जाड बुडाची वापरायची आहे आणि इथे तिळाचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे गॅसचा फ्लेम लो टू मिडियम ठेवलेला आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर हे जे तीळ आहे छान खरपूस होतपर्यंत भाजून काढायचे आहेत. तर साधारण 12 ते 15 मिनिटे लो टू मिडियम फ्लेमवर हे तीळ छान खरपूस भाजून घेतलेले आहेत. खाऊन बघायचे, खाल्ल्यानंतर क्रंची लागायला हवेत, म्हणजे तीळ मस्तपैकी भाजले गेलेले आहेत समजायचं. आता हे जे भाजलेले तीळ आहे थोडा वेळ थंड करून घ्यायचे. खूप थंड नाही करायचे आहे, फक्त मिक्सरमध्ये फिरवता येईल इतपत थंड करून घ्यायचे. तर 5 मिनिटानंतर यातील थोडेसे तीळ मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊन फिरवून घ्यायचे आहे. फिरवताना मिक्सर सुरू करून बंद करायचा, म्हणजे आपल्याला पावडर नाही करायची आहे, फक्त भरड ठेवायची आहे. आणि हे जे फिरवलेले तीळ आहे या तिळामध्ये मिक्स करायचे आहेत. पारंपरिकरित्या खलबत्त्याचा वापर करून हे तीळ कुटले जातात, त्याची चव काही वेगळीच येते. आता यामध्ये मी 7-8 वेलची व 3-4 लवंगा कुटून घेतलेले आहे, त्याची पूड यामध्ये घातलेली आहे. वेलची व लवंग ताजे कुटून घ्यायचे, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो. आणि आता यामध्ये चिरलेला गूळ घालायचा आहे. आता या लाडवांसाठी गूळ कोणता वापरायचा आणि प्रमाण किती घ्यायचं हा प्रश्न असेल. तर 3 कप तिळासाठी त्याच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये म्हणजेच 1.5 कप चिरलेला साधा गूळ वापरायचा आहे. तर बिनपाकाचे लाडू करताना तिळाच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये गूळ वापरायचा आहे. तुम्ही चिक्कीचा गूळ वापरू शकता, पण शक्यतो जो साधा गूळ असतो तो गूळ या लाडवांसाठी वापरायचा, म्हणजे लाडू छान बनतात. हा जो बारीक चिरलेला गूळ आहे असाच यामध्ये मिक्स करून घ्यायचा. लक्षात ठेवायचं आहे कढई गरम आहे आणि हे जे मिश्रण आहे अजूनही गरम आहे. आता हे जे मिश्रण आहे थोडं थोडं मिक्सरच्या वेट ग्राइंडरमध्ये घेऊन फिरवून घ्यायचं आहे. फिरवताना मिक्सर सुरू करायचा, बंद करायचा, सुरू करायचा, बंद करायचा, नॉनस्टॉप नाही फिरवायचं. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे वाटून घेतलेलं आहे. पारंपरिकरित्या हे जे मिश्रण आहे खलबत्त्यामध्ये घेऊन त्याला कुटतात, म्हणजे तिळातलं जे तेल रिलीज होतं त्यासोबत गूळ छान बाइंड होतो आणि मग लाडू बरोबर वळल्या जातात. पण इथे तीच प्रोसेस आपल्याला मिक्सरवर करायची आहे. तर अशा प्रकारे हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे ज्या बाउलमध्ये मी काढून घेतलेलं होतं अगोदर, त्यातून आपल्याला जी आपली कढई आहे त्या कढईमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. कढईमध्ये ट्रान्सफर करताना कढई गरम असायला हवी, काळजी घ्यायची आहे, त्यामागे सुद्धा कारण आहे. तर कढईमध्ये ओतल्यावर तुम्ही बघू शकता सहजरित्या हे लाडू वळले जातात. जेव्हा आपण मिक्सरवर फिरवतो तिळामधलं तेल सुटतं आणि या लाडवांसाठी तोच इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तिळाचं तेल. त्यामुळे इथे आपण तूप वापरलेलं नाही आहे. जो काही बाइंडिंग फॅक्टर आहे तो तिळाचं तेल, आणि ते रिलीज होणं फार गरजेचं आहे. तर त्यासाठीच हे लाडू करताना शक्यतो अनपॉलिश किंवा गावरानी तीळ वापरायचे, म्हणजे त्यामध्ये तेलाचं प्रमाण भरपूर असतं आणि ते जे लाडू आहे छान वळले जातात. इथे माझ्याजवळ पॉलिश तीळ होते त्यामुळे मी वापरलेले आहेत. लाडू वळताना दाब देत हे लाडू वळून घ्यायचे, म्हणजे त्याला छान अशी पकड बसते आणि गोल शेप येतो. तर हाताच्या गरमीने तिळाला तेल सुटतं आणि ते लाडू जे आहे आरामात वळले जातात. तर अशाच प्रकारे हे लाडू वळून घ्यायचे. तर सुरुवातीला 7-8 लाडू छान वळले जातात, कारण हे मिश्रण थोडंसं गरम असतं, कोमट असतं. पण हळूहळू हे मिश्रण थंड झाल्यावर लाडू वळायला कठीण जातं. तर अशाच वेळेस ही जी कढई आहे थोड्या वेळ गॅसवर ठेवायची, 1 किंवा 2 मिनिटे गरम करून घ्यायची. आपल्याला हे मिश्रण शिजवायचं नाही आहे, कढई गरम करून घ्यायची आहे आणि मिश्रण थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे.
म्हणजे लाडू पुन्हा आणखीन छान वळले जातात. तर अशाच प्रकारे सर्व लाडू इथे मी वळून घेतलेले आहे. ताजी वेलची व लवंग कुटून घातलेली आहे, त्याचा फ्लेवर खूप छान येतो. तर या मकर संक्रांतीला हे दोन्हीही लाडू नक्की ट्राय करून बघाल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद.